2023मध्ये एक वेब सिरीज आली होती आणि त्या वेब सिरीजनं शाहिद कपूरचं डुबतं करिअर वाचवलं होतं. बरोबर, फर्जी. या वेब सिरीजमध्ये चहाच्या टपरीवरती प्लॅन बनतो. प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करणारा तो सामान्य मुलगा असतो आणि त्या प्रिंटिंग प्रेसमध्ये तो बनावट नोटा छापण्याचं काम करतो. पोलीस बऱ्याच वेळ त्याच्या पाळतीवर असतात, त्याचा पाठलाग करत असतात, पण त्याला पकडण्यात कधीही पोलिसांना यश येत नाही. असाच एक प्रयत्न कोल्हापूरमध्येही झालेला आहे, पण पोलिसांना इथं यश आलेलं आहे. इब्राहिम इनामदार नावाचा हा जो गृहस्थ आहे, यानं ही बनावट नोटा छापण्याचं काम एक अतिशय निंदनीय काम केलेलं आहे आणि कोल्हापूरमध्ये सध्या तो विषय खूप चर्चेला आहे. नमस्कार, मी ज्योती, आवाज कोल्हापूरच्या आपल्या या विशेष सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जाणून घेऊया या घटनेमागं कोल्हापूरकरांच्या प्रतिक्रिया काय असतील. नमस्कार, आपलं नाव? मिलिंद कुलकर्णी. आपल्याला तो जे 2 दिवसामागे सगळ्यांच्या तोंडात एक गोष्ट आहे, 1 करोडच्या बनावट नोटा सापडलेला आहे, खूप मोठा स्कॅम पोलिसांनी पकडलेला आहे, याबद्दल तुमचं मत काय आहे? बनावट नोटा सापडणे देशासाठी खूप विघातक गोष्ट आहे. मला असं वाटतं की पोलिसांनी पकडले तर त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि या नोटांचा रॅकेटमध्ये तुम्हाला जर कोणी माहीत असेल तर प्लीज इंटिमेट टू माय डिपार्टमेंट. आय एम वर्किंग फॉर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. या आणि मला असं वाटतं की कॉमन मॅन म्हणून ज्यांना कोणाला हातात नोट येत असेल तर ते मार्केटमध्ये आपण खपवण्याच्या ऐवजी इट शुड बी इंटिमेट टू द डिपार्टमेंट ऑर डिस्ट्रॉय इट. ती नोट नष्ट करणं जरुरी आहे, कारण ती मार्केटमध्ये फिरत राहिली तर ती चलनामध्ये राहील आणि चलनामध्ये खोट्या रोटा राहणं हे मला वाटतं विघातक आहे. तर सगळ्या आम पब्लिकनं पण हेच केलं पाहिजे की जिथं म्हणून तुम्हाला खोट्या नोटा येतील आयदर इंटिमेट टू पोलीस डिपार्टमेंट ऑर बँक ऑर थ्रू प्रॉपर चॅनल तिला डिस्ट्रॉय करून टाका. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये काम करताय, तर या नोटा जर चलनात वापरात आल्या तर त्याचा काय विघातक परिणाम असतील हे तुम्ही सांगू शकाल का? मुळामध्ये खोट्या नोटा निर्माण का केल्या जातात तर एक फायनान्शियल इन्स्टॅबिलिटी निर्माण व्हावी देशामध्ये. दुसरी गोष्ट, ज्यानं छापल्यात त्याला ते इल्लिगल पैसे मिळावेत, हा त्या पाठीमागचा मोठा उद्देश असतो. तर ह्याच्यामुळे देशाच्या नक्कीच आपल्या आर्थिक स्थैर्याला धोका निर्माण होतो आणि हे जेव्हा मोठ्या प्रमाणात होतं त्यावेळेला ते विघातक असतं. काही वेळेला त्याचं टेरर फंडिंगसाठी वापर केला जातो किंवा इल्लिगल ॲक्टिव्हिटी केला जातो. तर निश्चितच ह्याच्यावरती कंट्रोल मिळवणं खूप जरुरी आहे. आणि मला असं वाटतं की ह्याच्यात कॉमन मॅनचा रोल खूप मोठा आहे की हातात तुमच्या आलेली नोट ही तुम्ही पुन्हा पुढं सर्क्युलेट होणार नाहीची काळजी घेतली पाहिजे, किंवा घेताना थोडी आपण काळजी घेतली पाहिजे की आपल्याकडे येणारी नोट ही जेन्युइन आहे की नाही. हाताला तुम्हाला जनरली फील येतो की ती नोट योग्य आहे अयोग्य आहे. त्यावरती काही RBIनं नॉर्म्स दिलेले आहेत की तो वॉटर कलर बघायचा असतो, गांधीजींचा फॉर्म बघायचा असतो, RBIचे. तर बरेचसे पॅरामीटर आहेत, तुम्ही त्यात केले. तुम्हाला नाही कळलं तर ॲटलीस्ट तुम्ही घेऊ नका. मला डाऊटफुल वाटते नोट तुम्ही घेऊ नका. इट इज इन युअर हँड बेसिकली. आणि आजकाल बरेचसे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन असल्यामुळे कॅशचं ट्रान्झॅक्शन कमी होतं आहे. तर मला असं वाटतं की तो एक ॲडव्हान्टेज आहे मोठा आपल्याकडे. म्हणजे तुम्ही हे आवाहन करू शकता लोकांना की जास्तीत जास्त ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करा. येस, अगदी 100%. ॲक्च्युली मी एकटाच नाही तर हे सगळे क्रिकेट असोसिएशनचे असोसिएट लोक आहेत आणि KDCAमधले पदाधिकारी आहेत, क्रिकेट प्लेयर आहेत. मी क्रिकेट प्लेयर आहे माझी. मी महाराष्ट्राकडे रणजी ट्रॉफी खेळलो आहे, देवदार दिलीप ट्रॉफी खेळलो आहे. तर मी एक कॉमन मॅन ॲज वेल ॲज वन ऑफ द सेलिब्रिटी म्हणून आव्हान करतो की नोटांचा कमीत कमी वापर करा. देशाला प्रगतीपथावरती तुम्हाला न्यायचं असेल तर तुम्हाला या काही गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. नमस्कार, आपलं नाव? प्रभंजन. मिरजमध्ये ज्या बनावट नोटा सापडल्या ती अतिशय चुकीची गोष्ट वाटते. त्यात पोलिसांचा ड्रायव्हरच त्यात सामील असल्यामुळे ते अतिशय चूक वाटते. आणि त्या नोटा मार्केटमध्ये वापरात यायच्या आधी पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली, हे अतिशय योग्य घडलेलं आहे. त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे. नमस्कार, आपलं नाव? पूर्वा. तुम्हाला ही घटना माहिती आहे का की मिरजमध्ये 1 करोडच्या बनावट नोटा सापडल्या आणि त्याचा कोल्हापूरशी कुठेतरी संबंध होता? काय वाटते तुम्हाला याबद्दल? हे अतिशय चुकीचं काम केलेलं आहे. सर्वसामान्य जनतेचं ह्याच्यामध्ये हाल होऊ शकतं. त्यामुळे हे लवकरात लवकर ह्याच्यावरती आळा घातला पाहिजे. आणखी जे काही केलं पोलिसांनी काम केलं की लवकरात लवकर त्यांना शोधलं आणि ही टोळी लवकर सापडली, हे विशेष काम केलेलं आहे. त्याबद्दल त्यांना पुरस्कारही देण्यात येणार आहेत. ह्या अशा परत गोष्टी घडायला नाही पाहिजेत. यासाठी योग्य ती सरकारने काळजी घेतली पाहिजे. यासाठी गुन्हेगारांना जेवढी जास्त शिक्षा केली जाईल तेवढं योग्य आहे.
तुमच्या मते हा गुन्हा काय आहे? हा खुनापेक्षाही मोठा गुन्हा आहे आणि याबद्दल हा एक देशद्रोह समजण्यात येतो. त्यामुळे अशा गुन्ह्यांना योग्य ती कार्यवाही केली जावी ही अपेक्षा आहे. नमस्कार, आपण टी व्ही नेक्स्ट मराठीमधून आलेलो आहोत आणि एक मोठा स्कॅम आता सध्याच उघडकीला आलेला आहे. 1 करोडच्या बनावट नोटा सापडलेल्या आहे. पोलिसांचं याबद्दल कौतुक आहे, पण तुम्ही पब्लिकला तुमच्याकडून काय आवाहन करू इच्छिता? खरं बघायला गेलं तर प्रत्येक माणूस हा चिकित्सक असतोच, म्हणजे जाणकार पण असतो आणि थोडंसं त्यांनी सतर्क राहणं तितकंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. कारण हा खरं बघायला गेलं तर पोलीस प्रशासनाचं खरोखरच मोठं यश आहे. आणि या बाबतीमध्ये मी लोकांना आवाहन करीन की आपण जे व्यवहार करता त्या व्यवहाराच्यामध्ये आपण आता सतर्क असणं महत्त्वाचं आहे. ह्या ज्या बनावट नोटा आहेत याच्या संदर्भामध्ये त्याचा फिलिंग वेगळा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कागदाचा फरक असतो किंवा काय असतो. अशा कुठलेही जर तुम्हाला जाणवलं तर त्यांनी मी तात्काळ त्या विभागातल्या त्या एरियामधल्या पोलीस स्टेशनला जरी सांगितलं किंवा बँकेत जरी तुम्ही कळवलं की बाबा मला या ठिकाणी याची मिळाली, त्या पद्धतीने आपण जागरूक राहावं आणि आपण एक समाजामध्ये हा एक समतोल राखण्याचा किंवा बनावट वृत्तीला विरोध करण्याचा आपण प्रयत्न करावा. याचबरोबर आज जे आपले कॅशचे व्यवहार असतात ते टाळण्याचा प्रयत्न करावा आणि जास्तीत जास्त बँकेच्या माध्यमातून ऑनलाईन व्यवहार जीपे असेल किंवा वेगवेगळे ज्या कंपन्या आहेत त्यांनी जे आणि ते सिक्युर्ड आहेत, त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की कॅशलेस व्यवहार करण्यासाठी जास्तीत जास्त आपण प्रयत्न करावा. नमस्कार, आपलं नाव? माझं मी डॉक्टर संजय पठारे. मी राजाराम कॉलेजमध्ये भूशास्त्र विषयाचा प्राध्यापक आहे. आता रिसेंटली जो चर्चेचा विषय आहे, 1 करोडच्या बनावट नोटा सापडलेल्या आहेत आणि कोल्हापूर इथं कुठेतरी संबंधित आहे या सगळ्या विषयाशी, याबद्दल तुमचं मत काय आहे? 2 गोष्टी आहेत. एक अमाऊंट बघता अमाऊंट खूप मोठी आहे, म्हणजे हा जो प्रॉब्लेम आहे कोल्हापूरपुरता मर्यादित नाही, कदाचित तो बाहेर पण स्प्रेड झालेला असावा. आणि दुसरं म्हणजे डिनॉमिनेशन जे आहेत 500 आणि 200 आहेत, म्हणजे याच्या अगोदर जे डुप्लिकेशन व्हायचं ते मोठ्या नोटांचं व्हायचं, पण आता 200 रुपयाचे पण डिनॉमिनेशन जर होत असेल डुप्लिकेशन तर ते सामान्य लोकांना त्याच्यावर इफेक्ट होणार आहे. कारण एस्पेशली खेडेगावातल्या लोकांना तर 200 रुपयाची नोट म्हणजे असे काही एवढं मोठे डिनॉमिनेशन असल्यामुळे ती खोट्या नोटा व्यवहारात येण्याची शक्यता अधिक आहे. आणि मग वेळोवेळी आता हे केस पहिला तर कोल्हापूरजवळ झाल्यामुळे आपण त्याला एवढी पब्लिसिटी दिली, पण देशभर ते चालूच असतं. डुप्लिकेशन जोरात चालू आहे. गव्हर्नमेंट इतकी प्रिकॉशन्स घेतं तर लोकांच्यापर्यंत ज्या खऱ्या नोटांचं जी माहिती आहे, म्हणजे काय वेगवेगळे त्यात फॅक्टर्स आहेत खऱ्या नोटा ओळखण्याचे, ते लोकांपर्यंत पोचावं आणि ह्या माध्यमांनी त्यासाठी काहीतरी प्रयत्न करावा. डुप्लिकेशन हे चालूच राहणार आहे, गुन्हेगारी चालूच राहणार आहे, ती काय आपण थांबवू शकत नाही आहे. तर जास्तीत जास्त कंट्रोल करण्याचा प्रयत्न आणि आपण जागरूक होणं महत्त्वाचं आहे. ऑनलाईन जास्तीत जास्त ऑनलाईन ह्याचा तुम्ही प्रसार करा. आता तुम्ही वेगवेगळे टी व्ही माध्यमं आहेत, भरपूर गोष्टी तुम्ही दाखवत असता, ह्याही गोष्टी दाखवत असाल. नमस्कार, आपलं नाव? शंकर मारुती गुडकी. आपल्याला ही बातमी माहिती आहे का की 1 करोडच्या नोटा, बनावट नोटा मिरजमध्ये सापडल्यात आणि त्याचा मास्टर माइंड कोल्हापुरातला आहे, याबद्दल तुमचं मत काय आहे? पेपरला वाचले आम्ही, पण कमीत कमी त्यांना बरीचपैकी शिक्षा व्हायला पाहिजे असं आमचं मत आहे. पोलिसांनी तातडीनं हे सगळं पकडलं, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आम्ही पोलिसांच्या बाबतीत हे आहे, कारण का त्यांचं काम त्यांनी केलंच पाहिजे असं आहे. हे कसं आहे, हे जे नोटा जे छापत्याला गावतात हे मुळापासून हे असण्याच्या बंदोबस्त ठेवायला पाहिजे. आणि पोलिसाचं काम हे पोलीस करतातच, तर हे केलं हे चुकीचं केलं आहे. कारण सर्वसामान्य जी जनता आहे त्यासनी असं राबवूनच खायला मिळते. हे असं करून काय उपयोग नाही होईल. आणि जनतेनं पण जरा त्यात लक्ष घालायला पाहिजे की कुठं काय चाललं आहे काय नाही. नमस्कार, आपलं नाव? शीतल वनकुद्रे. आपण ही बातमी टी व्हीवरती वगैरे पाहिली असेल की 1 करोडच्या बनावट नोटा सापडलेल्या आहेत आणि या सगळ्याचा मास्टर माइंड जो आहे तो कोल्हापुरातला आहे, याबद्दल तुमचं मत काय सांगाल? मी परवाच ही बातमी वाचली, पण अर्धवट वाचलेली आहे. पण असं वाचल्यानंतर की मला लक्षात येतं की कोल्हापूरसारख्या या गावात या अशा गोष्टी व्हायला लागल्यात अलीकडं. आणि ठीक आहे, तरी पण पोलिसांनी वेळेवर कार्यवाही केली आणि पोलिसांचं खरोखर आपल्या कौतुक करण्यासारखंच आहे. आणि असं होऊ नये असं इच्छा आहे की म्हणजे कोल्हापूरसारख्या सिटीत म्हणजे आपण या सिटीत आपल्या कोल्हापूरचं नाव एवढं मोठं आहे की आपल्या गावात असं काय होत नाही काय नाही. आणि ह्या गोष्टी अशा इथं व्हायला लागल्यात, म्हणजे हा विचार करण्याची गोष्ट आहे. कुठंतरी आपण कमी पडायला लागलो आहे
की कोल्हापूरचं नाव प्रतिष्ठा आपली कमी व्हायला लागले या कारणामुळे. तर या गोष्टी भविष्यात होऊ नयेत आणि असं म्हणजे प्रशासनानं किंवा बाकीच्यांनी पण या गोष्टींकडे आता काटेकोरपणे बघितले पाहिजे. बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की आता मी आता याच्यावर टी व्हीवर सांगू शकत नाही, पण होऊ नयेत अशा गोष्टी अशी माझी इच्छा आहे खूप. सर, आता आपलं बाईट जेव्हा सुरू होती तेव्हा तुम्ही कोल्हापूरला 2-3 वेळा गाव या शब्दानं संबोधित केला. काय कारण आहे यामागचं? कोल्हापूर गाव असं म्हणण्याचा उद्देश कारण की मी पुण्यात मुंबईत सगळीकडे फिरलेलो आहे. तर आपल्याकडं अजूनही तशी म्हणजे शहर म्हणण्या इतपत अशी तेवढी सुधारणा अजून बऱ्याचशा नाही आहेत. म्हणजे उदाहरणार्थ रस्ते बघा किंवा कोल्हापूर सिटीचा प्लॅनसुद्धा अजून आता कसं आहे, लोकसंख्या वाढायला लागली, गाड्या प्रत्येक घरी गाड्या, एकाला प्रत्येक माणसाच्या आता गाड्या झालेल्या आहेत. गाड्या लावायला जागा नाहीत. तुम्ही नवरात्रीत तर राहू दे, एरवी 12 महिने बघा कोल्हापुरात आपल्या रस्त्यावरनं सरळ आपल्या इझिली जाता येते काय, नाही येत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आता पुण्या मुंबईसारखं पूर्ण शहरात ट्रॅफिक जॅम होतं आहे, रस्ते लहान आहेत. म्हणजे आता कसं आहे की लोकसंख्या जसं वाढेल तसं सिटीचा प्लॅन पण बदलायला पाहिजे. मेन रस्ते म्हणून मी कोल्हापुरातला गाव म्हणायला लागलो. तर कोल्हापूरमधल्या विविध ठिकाणी आपण गेलो आणि 1 करोडच्या बनावट नोटांच्याबद्दल त्यांचं मत काय आहे किंवा ही घटना त्यांच्या दृष्टीनं काय आहे याबद्दल त्यांची मतं आपण जाणून घेतली आणि खरोखर लोकांनी या गोष्टीचा निषेध केलेला आहे. काही लोकांच्या मते हा देशद्रोहासारखा मोठा गुन्हा आहे. त्यामुळं ह्या अशा गोष्टींना पोलिसांनी जे केलं ते काम योग्यच आहे, चांगलंच आहे. त्यांचा सन्मान करणं ही गोष्ट तर आपल्याकडून होणारच आहे, पण घडलेल्या घटनेचा किंवा अशा गुन्हेगारांना वेळेत आणि योग्य शिक्षा झाली पाहिजे असंही लोकांचं म्हणणं आहे. तुमचं मत याबद्दल काय आहे आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आणि आवाज कोल्हापूरच्या आपल्या या सत्रामध्ये आपण कोल्हापूरच्या विविध भागांमध्ये जाऊन तिथल्या समस्यांचा आढावा घेत असतो. तुमच्या भागांमध्ये काही अशा समस्या असतील आणि त्या आपल्याला प्रशासनापर्यंत पोचवायच्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता. आपण त्या भागामध्ये येऊन तुमच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.